जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवी नेत्यांचं ऐकलं जातं. पार्थ राजकारणामध्ये नवीन आहे. अनुभवी लोक त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहेत. त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचं जास्त ऐकत असावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे मध्ये आधी तुम्हाला बातम्या कळतात ह्यांना भेटले त्यांना भेटले, भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय. म्हणजे नायकवडींवर तिथं राजीनामा सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे. अमोल बिटकरींना पदावर न काढणं, पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे. आणि ज्या ठोंबरेताई आहेत त्या लढतात, त्यांना पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री 2007 विधान परिषदेची जागाही राष्ट्रवादी, तुम्ही भाजपचं नाव काढलं म्हणून की कसं दबाव आणतात. 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या विधान परिषदेचे उमेदवार इथून होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की राष्ट्रवादीने आमच्याकडे जागा मागितली, राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे का? आणि विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीला केवळ 2 किंवा 1 जागेवर समाधान मानावं लागते. ही गोष्ट अजितदादांना कळाल्यामुळेच तर दादांचं मत होतं की दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आपल्याला रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी लढावं लागेल आणि या सरकारच्या विरोधात जावं लागेल. ही दादांची भूमिका होती. कदाचित ही दादाची भूमिका कोणाला तरी पटली नसावी म्हणून दुर्दैवाने आज दादा आपल्यात नाही असं आपल्याला कदाचित म्हणावं लागेल. कारण का शेवटी कॉन्स्पिरसीचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि भाजपली खरे दात दाखवलेले आहेत. तिथं दादा सांगताय आमच्याकडे या, आम्ही आदेश देईल ते ऐका, आम्ही म्हणेल ते ऐका, नाही तर तुमच्याकडे बघतो. असं कदाचित भाजप कदाचित कुठं हे लोकांना आता स्पष्टपणे कळालेलं आहे की भाजपच कुठेतरी अजितदादांच्या पक्षाला चालवते. एकनाथ शिंदे साहेब मात्र त्या ठिकाणी कुठेतरी लढताना आपण बघू शकतो, पण तरी सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना माघार घेताना आपण सगळ्यांनी बघितलं. साताऱ्याचा जो काही भांडण झालं ते एकनाथ शिंदेना अजिबात आवडलं नाही, पण थोडं त्यांना माघार घ्यावी लागली. आज महाराष्ट्राला खंबीरपणे लढणारे नेते पाहिजे, कुठेतरी हार पत्करून झुकणारे नेते नको. भाजपला कुठलाही पक्ष जर गेला तर भाजपला तो सरेंडरच होतो. त्यामुळे अजितदादांचा पक्ष असो नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो हा सरेंडर झाला. आता तुम्ही बघा जे आपले प्रहार जो पक्ष होता बच्चू कडू साहेब पूर्वी कसं शेतकऱ्यासाठी लढायचे, आता कांद्याचा प्रश्न एवढा गरम झालाय. आता भाजप बरोबर गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर कसे शांत बसलेत. त्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जातो तो सामान्य लोकांचे कधी लढत नाही, तो गुपचूप शांत झुकून फक्त लाचारी स्वीकारतो. हे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालं. गुंडाळत असेल तर एक भाऊ म्हणून तुम्ही साथ देणार का पार्थवर? काय सल्ला देणार? भाजपच्या विरोधात आलं तर आमची साथ आहेच ना, पण भाजपला सोडून या ना. ठीक आहे, भाजप बरोबर राहण्यानंतर कदाचित काही कॉन्ट्रॅक्ट आपल्या जवळच्या लोकांना तुम्हाला देता येतात. पोलीस काही प्रमाणात ऐकतं, काही लोक सलाम ठोकतात, कुठेतरी आपलं थोडं चालल्यासारखं वाटतं, पुढे मागे 5-6 गाड्या आपल्या असतात. याच्या पलीकडे जाऊन कुठंच काय नसतं. हे जे काय आहे स्वप्न हे फक्त नाही तर हनीमून फक्त 4-5 महिने टिकतं. त्यानंतर शेवटी वास्तव समोर येतं आणि चटके लागायला लागतात. तेव्हा कुठेतरी कळतं की भाजप कशा पद्धतीचा तिथं बिहारमध्ये नितीश कुमारला सोडलं नाही, म्हणजे खासदारकी दिली आणि गप केलं आणि त्यांच्या मुलाला तिथं आरोग्यमंत्री केलं ज्याला खरंच आरोग्याची स्वतःला जरूरत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अख्खा पक्ष संपवला. तसं तिथं हरियाणामध्ये झालेलं आहे. आता सगळीकडे तसं झालं तेव्हा महाराष्ट्रात व्हायला काय वेळ लागणार आहे तिथे. दोन्ही पक्षाचं तसं होतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण होतं. हे लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही पक्षाचं तसं होतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं पण होतं आणि दादांच्या पक्षाचं पण होतं. हे लढतात म्हणजे लढण्याचा प्रयत्न करतात, कुठे ना कुठेतरी हातपाय मारतात. पण दादांच्या बाबतीत काय झालंय की काही प्रमुख नेते हे अंतर्गत भांडत असल्यामुळे ते स्वतः मुद्दामून त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून मुद्दामून अजितदादांच्या पक्षाला त्यांचेच आतले 2-3 नेते हे खोकळ करत चाललेत असं माझं मत आहे. भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाली, कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून हे सगळं झालं. टेंडरचा वाद आहे. पार्थ पवारांनी राष्ट्रवादी कब्जात घेतल्या. टेंडर कशाचं होतं? पार्थ पवारांनी मागवली. म्हणजे राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत तेवढ्या सगळ्या मंत्र्यांची
जी कंत्राट आहेत निधी जातो ते सगळ्यांची माहिती पार्थ पवारांनी मागवली. दोन गोष्टी असू शकतात. पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी. नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं. म्हणजे आज इथं सामान्य लोक लढतायत, अडचणीत आलेत, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली. मात्र वरती सत्ताधारी पक्ष कशासाठी लढतायत तर कुठलं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा आपल्याला कमवता येईल नाही तर खाता येईल, हे असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना. कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. आमचंही मत आहे राजकारण खरंच वंगाळ झालेलं आहे. दादाला न्याय देता येत नसेल तर उद्या जाऊन एखाद्या लहान पॉस्कोच्या केसेसच्या बाबतीत मुलींवर अत्याचार होतो त्यात आम्ही कसं न्याय देणार. कांद्याच्या बाबतीत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, दबाव आणावा लागला, मग कुठेतरी हे सरकार झुकलं. मग याच्या पुढे आता आम्ही ठरवलंय या आणि आम्ही आज विरोधात असू तर 100% कुठे ना कुठेतरी आंदोलन रस्त्यावर आल्याशिवाय कोणालाच न्याय तिथं देता येणार नाही.